2 प्रकारचे लाडू आणि मोदक तर बनवून झालते. मग म्हटलं चकली बनवावी. तसे तर नेहमी मी भाजणीच्या पिठाची चकली बनवते, पण ह्या वेळेस म्हटलं तांदळाच्या पिठाची बनवावी. मग काय घेतली ना बनवायला चकली. 2 वाटी पाणी गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरं, ओवा, 1 पळी तेल आणि चवीनुसार मीठ टाकलं. नंतर त्यामध्ये 3 वाट्या तांदळाचे पीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पीठ 5 मिनिटं वाफलून घेतलं. वाफवलेलं पीठ परातीत काढून चांगलं एकजीव करून घेतलं. नंतर शेवग्याच्या साह्याने गोल गोल अशा चकल्या बनवून घेतल्या. मला तर चकल्या खायला खूप आवडतात. शाळेत असताना 1-2 रुपये खाऊला मिळाले की चकली ठरलेलीच असायची. बनवलेल्या चकल्या मस्तपैकी मीडियम गॅसवरती तळून घेतल्या. हे बघा, झाल्या ना झटकीपट तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत चकल्या तयार. चकल्या तर बनवून झालत्या. आता मला बनवायच्या होत्या शंकरपाळ्या. मग त्यासाठी 2.5 वाटी मैदा चाळून घेतला. त्यामध्येच पाऊण वाटी पिठी साखर आणि 2 पळी तेल टाकून चांगलं मिक्स केलं. नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करून घेतला. 10 मिनिटं भिजून दिला. नंतर पिठाचा उंडा घेऊन गोल आकारात लाटून घेतला. माझ्याकडे फिरकीचा चमचा नसल्यामुळे चाकूच्या साह्याने शंकरपाळ्या कट करून घेतल्या. तेल गरम करून लो टू मीडियम गॅसवरती शंकरपाळ्या ब्राऊन कलरच्या होईपर्यंत तळून घेतल्या. हे बघा, झाल्या ना खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार. तुम्ही काय काय बनवलं तुमच्या गौराईसाठी कमेंट करून नक्की सांगा.